निगडी येथील भक्तिशक्ती चौक परिसरातील सुमारे 90 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सर्कल पुलाच्या भुयारी मार्गाचा भाग अतिवृष्टीमुळे खचल्याच्या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तीव्र संताप व्यक्त केला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष चेतन पवार यांनी घटनास्थळी पाहणी करून संबंधित ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। 90 कोटी रुपये खर्च करून बांधलेला पूल अवघ्या 5 वर्षातच खचत असेल तर हे निकृष्ट दर्जाच्या कामाचे द्योतक आहे। या कामात संबंधित ठेकेदार, अधिकारी आणि सत्ताधारी नेत्यांचे संगमनातून भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप त्यांनी केला। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पुलाखालील भुयारी मार्गाचा काही भाग खचला असून या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली। तसेच संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही शहराध्यक्ष चेतन पवार यांनी दिला। इथून वाहिलेला आहे, पाहू शकता आपण कशा पद्धतीने आहे। भिंत तुटून पूर्णपणे पाण्याचा प्रवाह पूर्ण ह्या भुयारी मार्गातून या ठिकाणातून गेल्याचं आपल्याला दिसत आहे। बघा ही भिंत आहे, भिंत पूर्णपणे तुटली आहे। ही स्लॅबची भिंत आहे आणि भिंत कशा पद्धतीनं तुटून या ठिकाणातून वाहत गेलेलं आहे पाणी। भक्तिशक्ती शिल्प, भक्तिशक्ती निगडी येथील हे दृश्य आहे। काल जो पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये जो काही पाण्याचा प्रवाह होता त्यामध्ये हा रस्ता पूर्णपणे तुटून, हा ब्रिज पूर्णपणे तुटून या ठिकाणीतून पाण्याचा प्रवाह वाहत गेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हे निकृष्ट अशा दर्जाचं काम या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे, कारण की याला आता निकृष्ट दर्जाचंच काम म्हणावं लागेल, कारण की जास्तीत जास्त दोन ते 3 वर्ष झाली असतील या बांधकामाला, या ब्रिजला पूर्ण तयार होऊन। पाहू शकता कशा पद्धतीनं। खरं तर आपण पाहिलं गेले 3 दिवस हा मुसळधार पाऊस कोसळत आहे सगळीकडे, परंतु अक्षरशः स्मार्ट सिटीचे म्हणजे जे खरं रूप आहे ते आज सर्व नागरिकांना पाहायला मिळते। स्मार्ट सिटीच्या नावाखाली जो भ्रष्ट कारभार या सर्वांनी केलेला आहे तो आज आपल्याला पाहावयास मिळतोय। सुमारे 90 कोटी रुपये खर्च करून या ब्रिजची उभारणी केली होती, परंतु आपण जर या ठिकाणी पाहिलं तर त्याची काय अवस्था झालेली आहे। 5 वर्षाची हमी या ब्रिज साठी घेतली गेलेली होती, परंतु आपण जर पाहिलं तर आज या ठिकाणी काय वस्तुस्थिती आहे ते आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे ही तुमची स्मार्ट सिटी आहे का? स्मार्ट सिटीच्या नावाखाली आजपर्यंत जो भ्रष्टाचार केला, जो पैसा गोळा केला, तो यासाठी केला होता का? उद्या या ईदनं म्हणजे सर्वांचं श्रद्धास्थान असलेले तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुरटी या ठिकाणी सायंकाळी काम असो आणि या ब्रिजवरनं आणि आजूबाजूच्या या ईदनं सुमारे किमान 4 ते 5 लाखाच्या पुढे पब्लिक या ठिकाणी जाणार। ही तुमची स्मार्ट सिटी पाहणार आहे का? याच्यासाठी तुम्ही 8 तास केला होता का? म्हणजे तुम्हाला फक्त पैसे खायचे हेच नाही। आपण पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात जरी पाहिलं, दापुडी भागात आल जर पाहिलं, आजूबाजूच्या सर्व परिसरात पाहिलं, आज इथनं थोडे हाकेच्या अंतरावरती गेलं तर बजाज कंपनीच्या समोर देखील आज गुडघाभर पाणी त्याच्यावर त्या ठिकाणी साचलेले। म्हणजे ही तुमची स्मार्ट सिटी आहे का? आज तुम्ही वारकऱ्यांना हे दाखवणार आहे का सर्वांना? म्हणजे या तुमच्या स्मार्ट सिटीचा प्रचार करणार आहे सगळीकडे। अजून कशा तुम्हाला पैसे खायचे कमी आहेत। आज जर समजा हा ब्रिज अजून जास्त प्रमाणात जर कोसळला गेला तर उद्या वारकरी या ब्रिजवरनं जाताना त्यांचं भवितव्य काय? खरं तर आपण पाहिलं ज्यावेळेस आपण पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश करतो, भक्ती आणि शक्तीचं शिल्प म्हणून त्या ठिकाणी मोठ्या दिमाख्यात ते आपण उभारलेलं आहे। परंतु आपण जर थोडंच पुढे आलं, हा ब्रिज पाहिला, मी मगाशी सांगितलं की सुमारे 90 कोटी 92 लाख रुपये खर्च आतापर्यंत या ब्रिजला झालेला आहे आणि त्याची वस्तुस्थिती आपण पाहतात। अक्षरशः तळवडे गावाकडे जाणारा रस्ता देखील खाली चिखलमय झालेला आहे। अजून देखील प्रशासनाचं या ठिकाणी लक्ष नाहीये। तात्पुरत्या स्वरूपात गाळ काढण्याचं काम चालू आहे, परंतु याच्यावरती काय उपाययोजना करता येईल त्याकडे त्यांचं लक्ष नाहीये। याला कदाचित याचा देखील निधी काढून ते खायला कमी करणार नाहीये। आता आम्ही इथनं पुढे लगेचच निगडी पोलीस स्टेशनला या संदर्भात पत्रव्यवहार करणार आहोत आणि जोपर्यंत प्रशासन याची दखल घेत नाही आणि जोपर्यंत हे जे ठेकेदाराला जे काम दिलं होतं
त्या ठेकेदारावरती व त्या कंपनीवरती जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. वेळोप्रसंगी जसं मागच्या वेळेस पण देखील महापालिकेच्या विरोधात आम्ही जागर मोर्चा काढला होता, त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी जर आमची दखल घेतली नाही तर 100% शिवसेना या विरोधात सुद्धा रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. आपण जर पाहिलं स्मार्ट सिटीचा आव आणून यांनी किती भ्रष्टाचार केलेला आहे. आपण जर पाहिलं तर 3च दिवस या शहरात पाऊस, म्हणजे सर्वत्र महाराष्ट्रात देखील पाऊस पडतोय, पण या शहराची परिस्थिती जर आपण 3 दिवसाखातीर पाहिली तर आपल्याला जाणवल की जो BRT रोड बनवलेला आहे, तातवडे औंध BRT रोड देखील बनवलेला आहे, गुडघा भर पाणी साचल एवढं त्या ठिकाणी पाणी हे झालेलं आहे. लोकांच्या खरं तर जीवाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण दापोडी भागात जर पाहिलं तर लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. म्हणजे आज अशी कुठलीच या पिंपरी चिंचवड शहरामधली वाडी वस्ती नाहीये तिथं पावसाचं थैमान झालेला नाही. याला जबाबदार फक्त आणि फक्त चालू प्रशासन आणि भ्रष्ट नेते आहेत सगळे. आम्ही या अगोदर देखील सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला निवेदन दिलं होतं की आपण नाल्यांची सफाई करा म्हणून, परंतु त्यांनी त्या ठिकाणी देखील त्याच्यावरती दुर्लक्ष केलेलं आहे. त्यांना फक्त ज्या जिथं पैसा खायला मिळेल त्या तिथलेच कामं फक्त ही करतात आहेत. बाकी सर्वसामान्य जनतेशी ही एक प्रकारची फसवणूक करतात. आम्ही तर आता क्लिअर सांगितलं की जोपर्यंत याची दखल प्रशासन घेत नाहीये, जोपर्यंत या ठेकेदारावरती गुन्हा दाखल करणार नाही आहे, आम्ही आज निगडी पोलीस स्टेशनला निवेदन देणार आहोत. निवेदन दिल्यानंतर जर त्या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई नाही झाली तर 100% शिवसेना त्यांच्या स्टाईल मध्ये रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही.